हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपलं वय 60 वर्ष झालं असलं तर, आपण 60 ओलांडली असली तर आपले पाय दुखतात का? हो, दुखत असतील तर मी जे काही सांगते तो तुम्ही नीट ऐका. आपल्या स्वयंपाकघरातलंच आहे, की काही बाहेर जावं लागत नाही. आणि किंवा दुखत नसले तरी नंतर आपलं वय होत जाते तसं आपले पाय दुखू नये ही इच्छा असली तर हे आपण फॉलोअप घ्यायला पाहिजे. घरातले रोजचे वापरातलं आहे, काही जास्त पैसे नाही पडत, काहीही नाही पडत. आपल्या शरीरातला का नाही अतिशय दुर्लक्षित भाग म्हणजे पाय. अहो, नाही ते चेहऱ्याला ह्याला त्याला आपण किती क्रीम लावतो, काय काय लावतो, केसांना काय काय करतो, स्किनला काय काय करतो, पण पायाकडे जनरली आपलं दुर्लक्ष होत असते. म्हणून 60 ओलांडली का नाही काही लोकांना पाय दुखायला तर हे सगळं चालू होते. त्यामुळे आपण ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आज मी सांगणार आहे. आपल्याला नाचणी माहीत आहे, ज्याला रागी पण म्हणतो आपण. ह्याचं आपण आपले जेवणात जरा प्रमाण वाढवायला पाहिजे. काही करा तुम्ही. साऊथमध्ये ते रागी मुद्दे करतात, आपल्याकडे काही रागी मुद्दे खात नाही आपण. नाचणीची आंबील करा, थालीपीठ करा, भाकरी करा, लाडू करा, काही करा. पण रोजचे जेवणात का नाही डोसा करतात रागीचे. हे सगळं काय तुम्हाला आवडते तर नाचणी वापरायची रोजचे आपले जीवनात. काही लोक आपण बघितले का रोजचे त्यांच्या भाकरी करताना सुद्धा नाचणी आणि ज्वारी मिक्स करून करणारे आहेत. खूप चांगलं आहे हे शरीराला, म्हणून ते हे फॉलोअप करतात. दुसरं, रात्री आपण झोपायच्या आधी चणे भिजत टाकायचे. फार नाही आहे, 8-10 प्रत्येकी. ते तर यंगस्टर्स असलात की जास्त खाल्ले तरी होते, पण 60चे पुढे असलं की 5-6 खाल्ले तरी पण नित्य नियमानं. मात्र रात्री हे चणे म्हणजे हरभरे रात्री पाण्यात स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्यात भिजत ठेवायचे. सकाळी उठल्यावर ते चावून चावून खायचे. आपल्याला केवढं आपलं वय, आपल्याला आवड त्याचेप्रमाणे ॲटलिस्ट 5-10 काही आपल्याला बरं वाटते का, म्हणजे पोट भरते. हो, एक 5-6 हरभरे खाल्ले तरी का, म्हणजे आधीच ते पाण्यानं फुगून मोठे झालेले असतात. चावून चावून खाताना का नाही खूप पौष्टिक पण आहे आणि आपले पाय दुखणं तर हे सगळं बंद होऊन जाते बघा. रोज मात्र नित्य नियमानं करायला पाहिजे. आणि का नाही आपण कडधान्य म्हणजे मोड आणलेली कडधान्य वापरायची. कडधान्य वापरली तरी नुसती नाही, मोड आणून वापरायची. त्याची उसळी करा, काहीही करा. माझी एक नणंद आहे, त्या तरी काय करतात माहिती आहे का, सकाळी नाश्त्याच्या वेळेला त्या सगळे मिक्स कडधान्य आदल्या दिवशी 1 चमचा, त्या एकट्याच राहतात, 80चे पुढे आहे वय, अजूनही एकट्या राहतात मिरजला. पाण्यात भिजत टाकायचं एका वाटीत आणि थोड्या वेळानं तर पाणी काढून टाकतात. मग छान मोड येतात त्याला. ते मोड आलेले कडधान्य रोज त्या सकाळी नाश्ता करताना उपीट केला की त्या उपीटवरच ते घालतात. म्हणजे तुम्हाला कसं आवडते तसं. तुम्हाला आवडत असलं की ते जरा मीठ घाला, लिंबू पिळा, असं करून खाल्लात तरी चालते. म्हणजे शक्यतो
कडधान्य तशी खाल्लेली चांगली, नाहीत तुम्हाला जमत, कच्चं सोसत नाही, ते उसळ वगैरे करा. मोड आलेली मात्र हे लक्षात ठेवायचं, मोड आलेली कडधान्य खायची. आणि बदाम आणि अक्रोड, ह्याला नट्स म्हणतो आपण, नट्स म्हणतो. हे नट्स पण खूप चांगले शरीराला. त्यामुळे हे पण का नाही, आपण बदाम वगैरे रात्री भिजत ठेवायचे, म्हणजे सकाळी त्याची साल निघते, पांढरे शुभ्र होतात. मग ते खायचे. एक 5 वगैरे असे तुम्ही काय तर ठरवून ठेवा. 4 काही अकॉर्डिंग टू यू. आदल्या दिवशी रात्री भिजत टाकायचे, दुसऱ्या दिवशी सकाळी साल बाहेरचं काढायचं आणि खायचे. खूप चांगलं शरीराला. पाय दुखणं वगैरे हे काहीही येत नाही तुम्हाला, काही कॅल्शियम कमी होत नाही, कशाचं काही हे होत नाही. एवढं तुम्ही करून बघा नित्य नियमानं मात्र. आणि हे सगळं खाताना सुद्धा किंवा जेवताना सुद्धा चावून चावून जेवत जावा. आणि मेथ्या, हे पण फेनुग्रीक म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. पण ह्या मेथ्या कशा खायच्या माहिती आहेत का? त्या पण भिजत ठेवायच्या आणि पाणी काढून मोड आणायला ठेवायचं. खूप नाही, चमचाभर. तुम्हाला वाटेल मेथ्या काय कडू असतात, नाही, त्या मोड आल्यावर एवढ्या कडू लागत नाही. बघा तर तुम्ही खाऊन रोज 1 चमचाभर. आता त्या कशातही तुम्ही वापरल्या तर चालेल. मी म्हटलं ना, पोहे पीठवर घातल्या तरी चालेल, सांबार वगैरे करताना तेच घातलं तरी चालेल. ह्या मोड आलेल्या मेथ्या, मोड आणणं खूप महत्त्वाचं. त्या मेथ्या रोज सेवन करा, 1 चमचाभर, खूप नाही आहे. हे सगळं आपण रोजचे जीवनात वापरलं का नाही, आणि ह्या मेथ्या बिथ्या का नाही, ह्याच्यामुळे तुम्हाला शुगर वगैरे एक म्हणजे नसलं की होणार नाही, आणि असलं तरी कंट्रोलमध्ये राहते. आणि पाणी भरपूर प्यायचं, हे तुम्ही फॉलोअप ठेवायला पाहिजे. आणि सकाळी कोवळे उन्हात 7 वाजता, 7 ते 9 दरम्यान वॉकिंग करा, काम करा, देवाची फुलं तोडा, रांगोळी घाला, काहीही करा. आपण तर ऊन आपल्या अंगावर पडेल एवढं बघायला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. एवढं केलं का नाही, खूप तुमचे रोजचे जीवनात बदल पडतो, आरोग्यात बदल पडतो, खूप बदल होतो. बघावं, ते उत्साही राहता तुम्ही. मग रात्री तुम्हाला छानपैकी झोप लागते. रात्री झोप व्यवस्थित लागली की आपली तब्येत चांगली राहते, आपल्याला माहीत आहे. फक्त मात्र नियमितपणा पाहिजे. ह्यातला बऱ्याच गोष्टी बरेच जणांना माहीत पण असतील, पण नियमितपणा आपण ते फॉलो करत नाही. हे नियमितपणानं फॉलो केला की 1-2 नव्हे, मला बरीच माणसं माहीत आहे ते मोड आलेली धान्य वगैरे सकाळी नियमितपणे खाणारे. 80चे पुढे वय झाले तरी अजून ते एवढे हेल्दी आहेत. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहायला डॉक्टरची गरज नाही आहे. खरं ते आपल्या हातात आहे, फक्त आपल्याला कळायला पाहिजे कसं खायचं. आणि जरासं मीठ कमी खावा, तेलकट पदार्थ कमी खावा. खाऊ नका म्हणत नाही मी, कमी खावा. आयुष्यभर आपण खाल्ले की मग काय, भजी वगैरे घरात केली तर 1-2 भजी खायची, बस आहे. लाडू, 1 लाडू खावा, पण जास्त गोड खाऊ नका, जास्त मिठाचं खाऊ नका. मैद्याचं प्रमाण कमी करा, का म्हणजे हे साखर, मीठ, तेल, तळलेलं जंक फूड हे सगळं चांगलं नाही आहे. त्यामुळे घरात बनवलेलं ताजं अन्न का नाही, हे खूप शरीराला चांगलं आहे. त्यामुळे एवढे आपण जीवनात जरा बदल केले आहे, आपले लाईफस्टाईलमध्ये थोडीशी एवढं आपण केलं तरी थोडासा बदल आपल्याला खूप फायदे होतात. खूप म्हणजे खूप आपलं आरोग्य चांगलं राहते. सारखं डॉक्टरकडे जावं लागत नाही, टेन्शन येत नाही. एक मेन म्हणजे आपण आनंदी, कुठलं टेन्शन येत नाही आपल्याला. का म्हणजे हे बघा, आरोग्य चांगलं नसलं की आपोआप टेन्शन येते. सारखं पाय दुखतो, हात दुखतो, पोट दुखते म्हटलं की
आपल्यालाही घरचे नाही, त्यामुळे आपण आरोग्यवंत छान हेल्दी असलो का नाही, सगळ्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे ह्या एवढ्या गोष्टी आपण वापरून बघा आणि मला कळवा तुम्हाला फायदा झालेला आहे का म्हणून. हॅव ए गुड डे.